मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर येथे डेंटल सर्जन डॉक्टर प्रवीण कोकाटे यांची रुग्णांसाठी विशेष माहिती। तर मेडिकवरमध्ये काय आहे सुविधा या विशेष मुलाखतीत बघा सविस्तर न्यूज NMP वर। नमस्कार, जय हिंद, जय भारत, जय संविधान। न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती आरोग्य क्षेत्रातली। प्रेक्षकांनो, संगमनेर शहरात मेडिकवर हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य संदर्भात आज विशेष माहिती आपण घेतली आहे आणि ती माहिती दातांच्या आजारावर अर्थातच डेंटल सर्जन यांची परिपूर्ण माहिती आज रुग्णांसाठी मेडिकवर हॉस्पिटलचे डेंटल सर्जन डॉक्टर प्रवीण कोकाटे यांच्याकडून घेत आहोत। डॉक्टर कोकाटे यांची मुलाखत घेतली आहे, रुग्णांसाठी काय अधिक माहिती दिली आहे त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे सहसंपादक रफिक सौदागर यांनी। बघा सविस्तर मुलाखत न्यूज NMPच्या माध्यमातून। मी डॉक्टर प्रवीण कोकाटे, संगमनेर मेडिकवर मध्ये मी डेंटल सर्जन आणि इम्प्लांटॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। आज आपण मेडिकवर मध्ये जागतिक दर्जाची इम्प्लांट बसवण्याची जी पद्धत आहे ती आपण सुरू करत आहोत। त्यामुळे इम्प्लांट म्हणजे ऍक्च्युअली काय, तर इम्प्लांट म्हणजे नॅचरल दात आपला जो आहे त्या दाताला मिमिक करणारा आर्टिफिशियल आपण स्क्रू बसवतो। त्या स्क्रूच्या आधारावरती आपण जे मिसिंग दात आहेत ते बसवतो। त्याला टोटल प्रोसिजर जी आहे त्याला इम्प्लांट आपण म्हणतो। तर इम्प्लांट प्रोसिजर जी आहे ती दोन भागांमध्ये जनरली डिवाइड केली जाते। एक पहिली जी सर्जरी असते, पहिली सर्जरी आपण खाली दात मुळासारखा आपण स्क्रू बसवतो। टायटेनियम मेटल पासून बनलेला जो स्क्रू असतो तो आपण हाडामध्ये बसवतो, जो की नॅचरल दाताचं मूळ जसं काम करतं तसंच तो स्क्रू वरती जो आपण दात बसवणार आहे त्याला तो आधार देतो। दुसऱ्या सर्जिकल पार्ट मध्ये आपण काही दिवसांनी आपण जी दुसरी सर्जरी करतो त्या दुसऱ्या सर्जरीमध्ये आपण हिलिंग अबॅटमेंट बसवून त्यावरती दात बसवतो। म्हणजे ही जी प्रोसिजर आहे टोटल याला एक आपल्याला 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागतो। इम्प्लांटचे जे पार्ट आहेत, खाली आपण जो स्क्रू बसवतो टायटॅनियम स्क्रू त्याला ऍक्च्युअली इम्प्लांट म्हटलं जातं। नंतर वरती आपण हिलिंग अबॅटमेंट बसवतो आणि त्यावरती दात जो आहे प्रोस्थेसिस ज्याला म्हटलं जातं तो प्रोस्थेसिस आपण वरती बसवतो। तर ही जी ट्रीटमेंट आहे ही ट्रीटमेंट आपण करायची कधी, तर आपण कधी करतो, एक सिंगल दात जरी मिसिंग असला तरी आपल्याला करता येते। 2-3 दात मिसिंग आहेत, एका जागेवरती 3 दात नाही आहेत आपल्याला, तरी आपण ब्रिज सारखे 2 इम्प्लांट टाकून आपण ते बसवू शकतो। किंवा आपण कवळी, ज्या बऱ्याच पेशंटला काढायच्या घालायच्या कवळीचा त्रास असतो त्यावेळेस आपण वरती आणि खाली दोन्ही कवळ्या आपण फिक्स करता येतात आपल्याला इम्प्लांटच्या साहाय्याने। ज्या काही समस्या आहेत जनरल डेंटिस्ट्री त्याही आपल्या मेडिकवर मध्ये चांगल्या पद्धतीने हाताळल्या जातात। जे एक्स्ट्रॅक्शन्स आहेत, दात काढण्याची प्रक्रिया चांगल्या योग्य पद्धतीने हाताळली जाते। दात बसवणे आहे, दात स्वच्छ करणे, दातांमध्ये सिमेंट भरणे, सगळ्या पद्धती। आता उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांचे आंबे खाऊन आणि थंड पिऊन दातांमध्ये सेन्सिटिव्हिटी होते, त्या सेन्सिटिव्हिटीचाही चांगल्या प्रकारे उपचार आपल्याकडे केले जातात। तर ह्या जागतिक दर्जाच्या ज्या काही डेंटल मधल्या सुविधा आहेत त्या आपल्या मेडिकवरला उपलब्ध झाल्यामुळे नक्की मेडिकवरला भेट द्या।